पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख 305 ओव्या झाल्या होत्या। कालचा विषय कोण समाधीपर्यंत जाऊ शकतो, तर ज्याने या वेदाच्या वादामध्ये न पडता, कारण वेद आणि शास्त्र आपली आपली मतं सांगतात, पण ज्याला नका शोधू मतांतरे अवघे बुडाल नुमगे तरी बुडाल असं जिथं होतं, त्याच्यामुळं काय असतं की जे अनुभव आहे, अनुभवी महात्मेच सद्गुरू तो खरा मार्ग दाखवतात. म्हणून ज्यानं या सगळ्यावर काय केली, मात केली, ज्यानं आपलं हे जे शून्यत्व आहे, निर्विषयता ती जिंकली आणि प्रणवाचा आधार धरत मनोवृत्तीला जिंकून ज्यानं काय आहे समाधीपर्यंत परिपक्वता दाखवली, असा समाधीला पूर्ण झालेला, पूर्णत्वाला पोचलेला त्याच्याबद्दल सांगत आहेत. निज तेजी जो स्वये माये, तेजाचे निज तेज स्वये होय, नयनी नयन जो होवोनी राहे, समाधी वंदी त्याचे पाये. एकंदरीत काय असतं, तर अनुभव जो असतो तो अनुभव अंतःकरणात येतो. प्रत्यक्ष परमात्म्याशी भेट झाली म्हणजे येतो, पण बाह्य कांतीसुद्धा बदलते. त्याच्या ठिकाणी तेज निर्माण होतं, ते एक विद्येचं तेज असतं. आणि त्याचबरोबर त्याच्या ठिकाणी जी दृष्टी, ती इतरापेक्षाही दृष्टी स्थिर आणि अनुभवी दृष्टी लक्षात यायला लागते. अहम सोहम सांडोनी ओझे, हे सुख जेणे अनुभवी जे, निजे ते मारून निजो निजे, सहज सुखे तो सहजी सहजे. आता त्याच्या ठिकाणी काय, तर अभ्यासाचे क्रम असतात, त्या क्रमाप्रमाणे अहम तर संपवलंच, आणि सोहम धरायला अहमसाठी सोहम घेतलं होतं, अहम विसरायचं म्हणून सोहम. आता त्याची गरज नाही. मग तो कुठं जाऊन पोचला, आता चिदाकाशाच्या ठिकाणी, की जिथं आता हे स्पंदनं नाही आणि फक्त काय सुख अनुभवायला मिळू लागलं. मग आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना समाधी जी आहे, त्या समाधीच्या ठिकाणी या तिन्ही अवस्था आता अलीकडं राहिल्या. ह्याच्या ठिकाणी काय अवस्था झाली, तर उन्मनीपर्यंत जाऊन तो पोचला. त्यामुळं जागृती, स्वप्न, सुषुप्ती मागे राहिले. मग सुषुप्तीची जी एक झोप असती, ती झोप काय केली त्यांनी, निजे ते माजरूनी निजो निजे. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, निजी निजे निजे स्थानी निजविला तुका. तुकाराम महाराज असं म्हणतात की तिथं जाऊन झोपणं म्हणजे काय, निजस्थान आहे ते. आता तिथं ह्या अवस्थांचा फेरपालट काही नाही. मग कसं आहे, तर सहज सुख आहे की ते स्वाभाविकच होतं आणि स्वाभाविक सुखाची तिथं प्राप्ती झाली. एरवी विषयाला ओढून ताणून आणलेलं सुख असतं. विषय संपूर्णता सुख देतात असं नाही, पण समज आमचा तयार होतो. इथं साधन करताना साधनाचे क्रम जसे जसे प्राप्त झाले तसंही सुख झालं, पण एकदा परमात्मा सुखाच्या ठिकाणी गेल्यानंतर हे सहज सुख प्राप्त झालं. सहज सुखे तो अतिसंतोषे, देहादि ममता मिथ्या देखे, रसने विन जो रसू चाखे, नित्य निमग्न तो निज सुखे. आता त्याची सहजता ही कशी आहे, तर संतोष आहे. संतोष सांगण्यामध्ये दुसरा विषय ह्याच्या
दुसरा शब्द असा आहे की समाधान आहे. म्हणजे सुख प्राप्त झालं म्हणजे समाधान. तुका म्हणे ते सुखा काय उने राहे समाधान चित्ताची. सुख प्राप्त झालं की चित्त समाधानी होतं. मग त्या चित्तात हे सुख प्राप्त झाल्यावर देह देहादिक ममता ह्या सगळ्या मिथ्या सुखाला काय करायचं. माणसाला खरी वस्तू प्राप्त झाल्यावर नकली वस्तू कशाला बरं वागवलतो. नकली वस्तूला त्याला काय त्याच्यासाठी. मग त्याच्यासाठी इतर काही नाही. आता त्याला उदाहरण एक दिलं की जसं जीभ आपल्याला काय करते की हा रस कोणत्या ह्याचा आहे. षड्रस जसे आहेत त्या षड्रसापैकी कोणतं आहे ही चव सांगते. पण ब्रह्मरस वेगळा आहे, ह्या षड्रसातला नाही. मग त्याच्यात ब्रह्मरस गोडी तयासी फावली. आता तिथं काय आहे की वासनेनं निर्माण केलेल्या रसनेचं आणि त्या रसाच्या पहिल्या काय आहे की स्मरणाचं काहीच राहिलं नाही. ह्या ब्रह्मरसाचा प्राप्तीचा भाग आला, त्याच्यात तो निमग्न झाला, निजसुखात बसला. एका जनार्दनाची ओवी ब्रह्मसुखाते सहजे गोवी. सहज भावार्थी तो सद्भावी ब्रह्मसुखाचा तो अनुभवी. एकंदरीत समाधी म्हणजे नेमकं काय तर ब्रह्मसुखाचाच अनुभव. तिथं गेल्यानंतर दुसरं काही नाही. मग इतक्या वेळ कसं होतं की कुठं भाव राहत होता आणि कुठं राहत नव्हता. पण जिथं गेल्यावर भाव बदलत नाही तो सद्भाव. सद्भाव म्हणजे कधी बदलत नाही. दुसरीकडचा का तर कुठं प्रिय असतं तिथं भाव असतो आणि अप्रियाच्या ठिकाणी भाव नसतो. पण कधी कधी काय होतं, प्रिय अप्रियाच्या जाग्याला जाऊन बसतं आणि अप्रिय प्रिय होतं, मग भाव बदलला. पण इथं तसं नाही, कायमस्वरूपी झाला. कारण त्यातल्यामध्ये बदल आहे. अनुभव घेणाराही बदलतो आणि वस्तूही बदलती. इथं वस्तूच बदलत नाही, कारण ती कशी आहे तर शाश्वत आहे. मग त्याच्या ठिकाणी भाव बदलायचं काही कारण नाही. समाधी सुख जे नेटे पाटे जे योग मुद्रा योग्य भेटे. एका जनार्दनी हाटे वाटे तेणे सुखेशी सहज राहते. आता तो त्या समाधीच्या ठिकाणी जाऊन पोचल्यामुळं त्याच्याजवळ ही जी काय आहे अनुभवाची जागा किंवा समाधीचं सुख, याला काय म्हटलं त्यांनी योगमुद्रा. मुद्रा म्हणजे खूण किंवा स्थिती. आता हे त्या स्थितीला जाऊन पोचला की जे सगळ्या शास्त्रानं योगियानं अनुभव घेतला होता तिथं. त्याच्यामुळं एका जनार्दनी हाटे वाटे म्हणजे जे काही आता प्राप्त झालेलं आहे ते सगळं बाजूला निघालं आणि फक्त त्याच्याजवळ असणारं सुख हे सहज राहिलं. तोच त्याच्याजवळचा अनुभव झाला. तो देखे तेची परब्रह्म तो करी तेची सत्कर्म. त्याची लीला तो परमधर्म धार्मिकांचा. आता त्याच्या ठिकाणी काय आहे की त्याची दृष्टी जिकडं पडेल तिकडं ते काय आहे, सजीव काही प्राणी असो किंवा निर्जीव वस्तू असो, काही झालं तरी ते सगळं त्याला परब्रह्मच दिसणार. ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही असं त्याच्या अनुभवाचा भाग असल्यामुळं कुठेही दृष्टी जाऊ द्या, त्या दृष्टीच्या ठिकाणी त्यांची जी काय आहे ब्रह्मदशा, ती ब्रह्मदशाच प्राप्त होते. आणि काही कर्म करत असलं तरी ते ब्रह्मार्पणच होतं. म्हणजे जे जे कर्म आहे ते ब्रह्माच्या स्मरणातून निर्माण होत असल्यामुळं ते कर्मही सत्कर्म ठरतं. आणि त्याचे ज्या काही असतील हालचाली ह्या त्या, मग इकडं वाटत असेल की हे चुकलंच, हे विरुद्ध आहे, पण तोच खरा धर्म आहे. कारण एरवी धर्म हे कशा करताय तर आम्ही आचरण शुद्धता करावी म्हणून धर्माची योजना केली. पण त्यांच्या ठिकाणी आता या सगळ्या गोष्टीचं का बंधनच राहिलं नाही ना. म्हणून ते त्या ठिकाणी जे जे काही वर्तन करतील ते वर्तन म्हणजे धर्म असतो आणि त्याच्यामुळं त्यांना तोच धर्म ठरवला जातो. आता कसं असायचं त्यावेळेस, म्हणजे
गोकुळामध्ये की एक असा दिवस असायचा की सगळ्या गोकुळवासियांनी नैवेद्य करायचा, खूप असं काय स्वयंपाक करायचा आणि इंद्राला नेऊन इंद्राची पूजा करायची आणि त्याला नैवेद्य दाखवायचा. मग आता हे इंद्र म्हणजे काय समक्ष येतो का? समोर कुठं असेल तिथं आपलं भावना करायची, ते इंद्र आहे म्हणून आणि करायची पूजा. मग ते भगवान श्रीकृष्ण तेव्हा लहान असूनसुद्धा असं काय म्हणले, कुठं कोण आहे इथं, एवढा गोवर्धन पर्वत आपल्या गाईला चारा देतो, कितीतरी त्याच्यापासून आपल्या सगळ्या गाईला खायला मिळाले की दूध निघतं, त्याचीच करू पूजा. मग आता गेले घेऊन सगळं जे काय होता ते सगळा शिदा केलेले, सगळा स्वयंपाक, गोवर्धनाची पूजा. पण ते इंद्राला आला राग, म्हणणं माझी पूजा राहिली नाही, हे कुठं काय करतो. म्हणून त्यांनी काय केलं, जे पाऊस पडायला सुरुवात केली ते सगळे मेघ सोडून दिले. इतका तुफान पाऊस की कुठंच उभं राहायला जागा राहिली नाही, पाणी पाणी सगळं झालं. बघ म्हणले कृष्णा, तुझ्यामुळं झालं, तू कशाला तर आम्हाला बदलवलं, आता कसं आमचं घरदारं तर वाहून गेली, पण आम्ही कसं राहायचं आता. मग त्यांनी त्या गोवर्धनालाच उचलून घेतलं, या सगळे ह्याच्या खाली, काही नाही. मग गोवर्धनाखालची जमीन कोरडी आणि सगळे त्याच्या खाली आले. बाकीचं पाणी आजूबाजूनी व्हायचं, पण गोवर्धनाच्या खाली पाणी येत नसायचं, काही नसायचं. आणि सगळे आता ही अगोदर आश्चर्य वाटलं, कुठं पर्वत उचलतात काय. सगळ्यांनी धरला, सगळ्यांनी हात लावा, सगळ्याला वाटायचं आपण धरलं आहे म्हणूनच आहे. आता हे सगळं झालं, पण ह्या लीला आहेत. ह्या लीला वास्तविक जे देवधर्म होते, म्हणजेच काय केलं त्यावेळेस, जे काही प्रारब्धवादाने चालायचं, जे ईश्वरवादाने चालायचं, त्याच्यापेक्षा काय असेल ते समोर कसं असतं त्या वस्तूची तिकडं पहा आणि मग विचार करा. हे भगवंतानी तेव्हाच सांगितलं. म्हणजे जी काहीतरी अंधश्रद्धा करून चालण्यापेक्षा डोळसपणानं अभ्यास करा आणि त्याचा विचार काढा. असं जे काही मुद्दाम काही दाखवून दिलं, ती खरी काय आहे, त्यावेळेस धर्म दाखवला गेला आणि मग धार्मिकाला हा धर्म आहे. म्हणून एरवीसुद्धा काय होतं की एखादी गोष्ट आपल्याला कळत नसली तर मोठे लोक कसे वागतात ते बघायचं आणि त्यांच्यासारखं वागायचं. तो जल्पे ते वेदशास्त्र, तो ओसणया ते महामंत्र, तो अनादीचे आदिसूत्र अव्यक्तत्वे. आता शास्त्र झालं, शास्त्रात दिलेले जे मंत्र आहेत हे काय आहे, सामान्य माणसाचा विचार होत नाही. सामान्य माणसाला वेद कळत नाहीत, मंत्र काय ते कळत नाहीत, मंत्राचे उच्चार कसे करावेत कळत नाहीत. मग त्यांनी कुठं शोधायला जावं सगळ्या पोथ्या. तेव्हा जे साधू संत किंवा असे जे पूर्णत्वाला गेलेले आहेत, ते ज्याप्रमाणे सांगतील करतील तेच त्यांचं काय आहे शास्त्र समजावं. आणि तो जे मंत्र घोकत असतील, तो मंत्र म्हणजे काय, महामंत्रच आहे असं त्याच्यामध्ये आपल्या मनात आणावं. ही सगळी काय आहे, त्यांच्याजवळ कुठं आलं हे, ते आदिसूत्र आहे. म्हणजे त्यांनी काय असं लगेच त्यांच्या मनात काहीतरी आलं आणि बाहेर काढलं नाही, हे आदिसूत्रात आहे. आदिसूत्र म्हणजे परमात्म्यापासून ही सूत्र आहे आणि त्याच्याप्रमाणे ह्यांच्या मुखातून ते निघत असतं. तो पुरुषोत्तमा पुरुषोत्तम, ते विश्रांतीचे विश्रामधाम, तो निष्कामाचा काम कामना शून्य. आता हे वर्णन कोणात चाललं आहे, जे पूर्णत्वाला जाऊन पोचले, ज्यांची समाधी पूर्ण झाली, त्यांच्या ठिकाणी काय की जसं ह्याच्यामध्ये भगवद्गीतेत 15व्या अध्यायात आलं की जो सर्व व्यवहाराशी गुंतून गेला तो क्षरपुरुष. आणि ह्याच्यासाठी ज्यानं स्वतःला अज्ञानात कोंडून घेतलं तो अक्षर पुरुष. पण कशातच गुंतला नाही तो उत्तम पुरुष, म्हणून ते उत्तम पुरुष झाले. आता तेव्हा त्यांच्याजवळ कसे पुरुषोत्तमा, हे उत्तम पुरुष आहेत. आणि इतके सगळे उत्तम पुरुष असतील त्यात हे एक उत्तम पुरुष आहेत. त्यांच्या ठिकाणी जे कोणी काय आहे की जसं सांगतात की तू संसार श्रांताची सावली, अनाथ जीवाची माऊली. हे जसं अनाथ
संसारानं श्रांत झालेत ते यांच्याजवळ आले तर विश्रांती पावतात. म्हणून हे विश्रांतीचं धाम आहे आणि कोणत्याही कामना करणारा मनुष्य सतत करतो, पण ह्यांच्याजवळ आल्यावर निष्काम होतो. कारण हे ह्यांच्याजवळची कामना पूर्णत्वाची आहे आणि कामना शून्य करण्याची सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या श्वासोच्छ्वासाचे परिचार ते आनंदाचे माहेर, त्यांच्या निमिषोन्निमिषा माझी घर निज सुखे केले. तेव्हा आता यांची सगळीच क्रिया आहे. श्वासोच्छ्वास काय झालं, सगळं त्यांच्या सानिध्य काय, वास्तविक काय असतं. काही पुरुष असे असतात की सिद्ध महात्म्य असतात. मग सिद्ध महात्म्य आपल्या जीवनात वेगवेगळा चमत्कार करून दाखवतात. जसं अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज, शिर्डीचे हेचे एक चमत्कार सिद्ध आहेत. ह्यांना कोणाला प्रवचन सांगायचं आणि कीर्तन सांगायचं असलं काही नाही. कोणाचं काय आलं की त्याचं तेवढ्यापुरतं त्याला काहीतरी सांगायचं आणि त्याची सगळी दुःख हरण करायची. ते जे असतात त्यांच्या श्वासोश्वासात, त्यांच्या निमिषांनिमिषामध्ये अशाच तऱ्हेची काय आहे चमत्कार शक्ती असते. पण सगळे साधू चमत्कार करत बसत नाहीत. सगळे साधू ब्रह्मसुखात असतात. पण जे साधू ज्ञानी बनून पुढे येतात ते लोकाला ज्ञानच देत असतात. जो निर्गुण निशब्दाचा तो बोले आपुलिया वाचा, हा चाले तेथे समाधीचा संतोष तोषे. तेव्हा त्यांच्या ठिकाणी काय आहे, वास्तविक निर्गुणाबद्दल कोणाला बोलता येत नाही. पण ह्यांना मात्र काय आहे, एकदा बोलायला लागले की यांच्या मुखातून सगळं निर्गुणाच्या बद्दलसुद्धा सगळं स्पष्टीकरण होईल. आणि ते जिथं जिथं बसतात, जिथून फिरतात, जे त्यांचं ठिकाण आहे ते त्यांची काय आहे, तिथून गेलेली पावलं, तिथं केलेलं वास्तव्य, म्हणून ती जागासुद्धा संतोष देत असते. तो बैसला दिसे एकदेशी, परितो सर्व देश निवासी, देह हिंडता दिगंतासी, चलन त्यासी असे ना. आता त्याच्या ठिकाणी काय की मनुष्याला देह दिसतो साधू पुरुषाचा, आणि ते इथं बसले, तिथं गेले, इथं गेले असं वाटतं. पण वास्तविक त्यांना दिशेचं बंधन नाही. सर्व देश दिशा निवासी, कुठल्याही भागात जाऊ शकतात, कुठलंही त्यांना येतं. म्हणजे त्यांना अष्टसिद्धीपैकी सिद्धी प्राप्त असल्यामुळं इथं दिसते तर तिथंही दिसतील, तिथं दिसले तर अजून दुसऱ्या ठिकाणी दिसतील. म्हणजे एका ठिकाणातून 4-4 ठिकाणी दिसतील. इथं लहानसं रूप घेऊन तिकडं मागे एकदा तुकोबारायच्या काळात तुकोबारायचं कीर्तन चालत होतं आणि त्याच वेळात शेख मोहम्मद बुवा म्हणून होते, त्यांचं कीर्तन होतं. आणि ते कीर्तनात मधीच एका ठिकाणी गेले आणि त्या मंडपाला हात चोळला त्याने आणि पुन्हा आले आणि कीर्तन चाललं. लोकांना वाटलं काय झालं आहे काय की हे चोळतात कसं म्हणून काय. मग मध्ये लोकांनी विचारलं काय झालं महाराज, तुम्ही तिकडे जाऊन काय केलं. अरे त्या तुकोबाच्या मंडपाला आग लागली होती, ती विझवली. मग तर ह्यांना वाटलं कुठं तुकोबा, कुठं हे, एवढं कुठलं अंतरण काय ह्यांना. मग कधी इकडं तिकडं आल्यावर कळालं की तुकोबाचं कीर्तन या ठिकाणी होतं का. म्हणजे होतं. तेव्हा काय हो म्हणले, ते मंडपाला एकदम मोठा असा डोबळा पडला आहे, कशाने जळला आणि कसा विजला आम्हाला माहीतच नाही. म्हणजे ह्यांच्या ते लक्षात आलं की हे इथं आहेत आणि तिथलं. याचा अर्थ काय आहे की प्रसंगी ते जे काही करू शकतात ती शक्ती त्यांची. तो असे वसे जिये देशी, तेथ चारी मुक्ती होती दासी, तो साचार भेटे त्यासी परब्रह्मची भेटले. एकंदरीत त्याच्या ठिकाणचं कसं आहे तर नित्य हिंडणे. वास्तविक पाहता विदेही झाला. अजून काय आहे की असा सिद्ध पुरुष कधीच एका जाग्याला राहत नाही, कुठला आश्रम करून राहत नाही. ते आपले काय आहे सतत फिरत असतात आणि फिरता फिरता जे कोण त्यांच्या सानिध्यात येतील, त्यांचं दास्यत्व करतील, त्याला ते लगे मुक्त करतात. म्हणजे जे दास्यत्वाची सेवा एखाद्याने केली की त्याच्या ठिकाणी
काय त्याला परब्रह्मस्वरूपच करून टाकायचं. म्हणजे कोणाचे उपकार ठेवून घेत नाहीत, लगेच त्याला ते परत देतात. ईश्वर तो जगाचा, तो आज्ञाधारकतयाचा, आनंद ओळंगणा अंगाचा, आठही प्रहर. आता थोडीशी तुलना दाखवली. ईश्वराने काय करायचं आहे? सगळ्या जगाचं नियंत्रण करायचं आहे. ज्यांची ज्यांची जशी जशी प्रारब्धाची मांडणी, तसं तसं ईश्वराने त्याला द्यायचं. जया जे कर्मसूत्र मांडोनी ठेविले स्वतंत्र, तो तिये गती पात्र होची लागे. जसं कर्मसूत्र आहे तसं तसं त्याच्या पुढे येणार, ते त्याला भोगावं लागणार. ते त्याला ईश्वराला त्या ह्याच्यात आहे. पण असं करू नको हे सांगायची ताकद आहे ह्यांना ईश्वराला. त्याचं जरी असलं तरी त्याला ते भोगायला देऊ नको, त्याच्याकडचं दुःख काढून घे, हे सगळं सांगता येतं. याचं कारण काय? तर ईश्वरावर सुद्धा सत्ता आहे यांची. ईश्वराने जो काही सृष्टिक्रम आहे त्या सृष्टिक्रमाच्या बाजूला जायचं नसतं, पण सृष्टिक्रमाच्या बाजूला नेऊन त्याच्या ठिकाणी परिवर्तन करण्याची शक्ती यांच्या ठिकाणी असते. जसं सांगतात की काय झालं की कुंभाराचा आवा गोरोबा काका, आणि ते भाजायला सगळी गाडगी लावली त्याच्यात, पण त्या एक भाजायला ठेवायला अगोदर एका गाडग्यामध्ये मांजर आली होती आणि त्याच्यात पिल्लं होती, आणि ह्याने आपलं बघितलंच नाही, सगळं लावलं. आणि परत काय आहे की मग मोडले घरातले, अहो इथलं नेलं काय तुम्ही? म्हणजे नेलं, आणि त्यात मांजराची पिल्लं होती. आता आवा तर सगळा लावून त्याचं काय आहे, अग्नी दिला, पेटवून झाला, आता काय व्हायचं? मग हे म्हणले देवा वाचव त्यांना. आता आपण काय पाहिलं काय, पण चुकू नये. सगळं बाहेर काढलं, ते भाजलेलं गाडगं बाहेर काढलं, ते पिल्लं सगळी तशीच. म्हणजे ईश्वराला ह्यातलं संपवलं, ह्याचं आयुष्य तेवढंच होतं त्या पिल्लाचं. ह्याने त्याला वाढवलं की झालं त्याच्यात. शम त्याचेनी समत्वा आला, संतोष त्याचेनी संतोषला, अनुभव आला याचेनी अंगे. आता याच्यामध्ये काय आहे की जे शमदम आहे, शम म्हणजे मनावरचा ताबा, हा शक्यतो सहजासहजी होत नाही. मन ताब्यात आलं असं होत नाही. आणि किती आणायचा प्रयत्न केला ते एकदा दोनदा चारदा होतं की पुन्हा मन उशृंखलपणानं काय करतं की आपल्याला पुन्हा कशाच तरी काहीतरी करायला लावतं. पण ह्यांच्या पुढं आलं म्हणजे मन स्थिरावतं. त्या मनाला आपल्याला काही करायचंही नाही, मग ते मन कुठं जातं तर समत्वाच्या ठिकाणी समत्व प्राप्त करतं. आणि शौच संतोष हे जे काही यमनियम आहेत त्यातला जो संतोष आहे तो कशाने प्राप्त होत असतो? तर तुमची वृत्ती सम झाल्यावरच. एखादी गोष्ट तुम्हाला प्राप्त झाली, आनंद झाला. एखादी गोष्ट तुमच्यापासून नुकसानात गेली, दुःख झालं. पण हे काही झालं तरी अंतःकरण शांत राहिलं, त्याला म्हणायचं संतोष. इकडं सुखाचं येऊ नाही तर तिकडं दुःखाचं येऊ, हे दोन्ही जिथं आहे तेच संतोष असतो. मग त्या अंतःकरणाची उलाढाल होत नाही, स्थिर राहतं. असा संतोष त्यांच्या ठिकाणी आहे. आणि त्यांच्याजवळ अनुभव आला, जो अनुभव आपला खरा आहे. आता एरवी पहा की मनुष्याला कशाचं काहीतरी झालं की सुखदुःख होतं, आणि ते काहीच नसलं तर जे स्थिर असतो तो काय? तोच अनुभव आहे, ते परमात्म्याचाच अनुभव आहे. पण आपण तो अनुभव परमात्म्याचा कधी नाही, मला काही नव्हतं म्हणून मी निवांत आहे असं म्हणतो. पण तो अनुभव अनुभवाला आला नाही. हाच अनुभव मला येत होता, पण मला आत्ता कळलं की हा परमात्म्याचा आहे. असं जेव्हा होतं तेव्हा हे आपल्याजवळच होतं आणि कळत नव्हतं असं वाटतं. त्याची निद्रेपाशी समाधीये विश्रांतीसी, शिणली माहेरा जैसी विसावो धावो. एकंदरीत आता ते जी काय आहे निद्रा, ही एरवी 3 अवस्थेची असते. पण यांच्या ठिकाणी काय आहे की जसं मनुष्याचा देह आहे, मग जागृती असेल, अजून झोप येईल, झोपेत स्वप्न असेल,
पण यांच्या ठिकाणी झोपायची वेळ आली आणि झोपायचं ठरवलं तर तिथं समाधीच येते, कारण झोप येतच नाही, समाधीचीच जागृती, आणि समाधीच त्यात अनुभवाला येते. म्हणजे त्यांच्या ठिकाणी आता एरवी मनुष्य कसा असतो, काही कामधाम झालं, आता झाला झोपा, अंथरूण टाकून झोपी जातो, मग झोप येते त्याला. साधूला तसं नाही, झोपायचं आणि झोप यायची म्हणलं की समाधी येते. त्याच्यामुळे ह्या तिन्ही अवस्था आता दुरावलेल्या आहेत. ज्ञान ज्ञातेपणे संतापले, ते याची दृष्टी जीव आले, वेद ओसंगा निवाले वाचेची. आता त्याच्यानंतर प्रत्येकाच्या ठिकाणी ज्ञान आहे. आपण आता परमात्म्याचंच ज्ञान वापरतो, पण ते कसं आहे, व्यवहाराकडे नेऊन वापरतो. ते ज्ञानाच्या प्रकाशे वर्तती सकळ, सगळेजण त्यांनी. पण हे ज्ञान असं म्हणतं की ज्ञान तर मी आहे आणि मी ह्याला मदत करतो, आणि हा स्वतःला ज्ञाता म्हणतो. ज्ञाता हा नाही, माझ्या ज्ञानानं त्याचं सगळं होतं आहे, पण तो मला कळालं, मला समजतं, मी ज्ञानी आहे हे ज्ञाते पण घेतो. ह्याचा येतो ज्ञानाला राग, आणि त्यामुळं आता काय करावं, तेव्हा त्या ज्ञानाला विश्रांतीचं ठिकाण म्हणजे साधू आहे. साधूजवळ ते ज्ञान जाऊन विसावतं. हरी विरंच्या आधी देव आले, ते याचेनी देवत्वा मुकले, शून्य शून्यपणा उबगले याची भेटी. एकंदरीत भगवंताच्या सगळ्या काय आहे, जशा लीला आहेत, मग कधी आहे काही अवतार घेऊन, मग जसं हरी बनून आले, कधी ब्रह्मदेव बनून आले, कधी महादेव बनून आले, आणि हे सगळी पृथ्वीचे कार्य करू लागले. त्यांच्या एकाकडं उत्पत्ती आली, एकाकडं स्थिती आली, एकाकडं लय आला, अखंड चालू आहे हे. मग हे दमून जातात. तेव्हा यांना विश्रांतीला कुठे यायचं, तर हे सगळे देवाधिक साधूजवळच विश्रांतीला येतात, साधूच्या पायाशी येऊन बसतात. म्हणजे मग यांना तिथं विश्रांती मिळते. एरवी देव कर्मातच गुंतलेत, पण साधूच्या सान्निध्यात त्यांना विश्रांती प्राप्त होते. वैकुंठीचे मुक्तवासी, नवस नवसिती अहर्निशी, ऐसियाची भेटी आम्हासी होईल केव्हा. आता हे एक झालं की काही मनुष्य अनेक प्रकारची तपश्चर्या यज्ञ या करून वैकुंठात जातात. म्हणजे वैकुंठामध्ये ते आता वैकुंठ लोक, सलोकता समीपता ही जशी आहे तसं वैकुंठ लोकात गेले, सलोकता. तिथे गेल्यावर त्यांना जे काही महाविष्णूचं असतं ते सगळं प्राप्त होतं, कोणत्याच प्रकारची कमी नाही. वैकुंठ लोकात ज्या प्रकारच्या सगळ्या सोयी ती सगळंच आहे. म्हणजे बाकीच्या लोकापेक्षा तो उच्च लोक आहे, तिथं सगळं मिळतं आणि कितीतरी आयुष्य. ते म्हणले कंटाळा आला ह्याचा, त्याच्यापेक्षा आम्ही मृत्यूलोकात गेलो असतो तर साधूजवळ बसलो असतो, आणि साधूकडून आमचं काय आहे की अनेक गोष्टी परमार्थाच्या झाल्या असत्या, म्हणून तिथं राहतात. पण कधी आम्हाला साधूची भेट होईल, त्याच्याकरता आम्हाला कधी पृथ्वीवर जायला मिळेल, अशा तऱ्हेची इच्छा करतात. जे जगा वंद्य महामाये, ते हरिहरा वश नोहे, ते यांची पायी समाये नाहीपणे. आता जी माया आहे ती आत्तापर्यंत काय आहे, सगळ्याला त्रास देतेच, कारण मायेच्या ताब्यात जो गेला तो मायेच्या चक्रामध्ये, भवचक्रामध्ये गुंतला. आता त्यांनी दाखवलं की देवसुद्धा त्यातलेच आहेत. सगळ्यात जास्त महादेवाला तर किती वेळा फसवणूक झाली, किती वेळा त्यांनी काय आहे मायेच्या ताब्यात अडकले, आणि काही ना काहीतरी गोष्टी त्यांच्या काय आहे चुकीच्या झाल्या, त्यातनं बाहेर काढायला महाविष्णूला त्यांना मदत करावी लागली. कधी कधी काय, जसं हे वृंदेच्या ह्याच्यात गुंतलेले महाविष्णूसुद्धा त्यात गुंतले, आणि ही वृंदा पुन्हा तुळस होऊन राहिली, म्हणून तिला आता गळ्यात घालून हिंडायला लागले. म्हणजे हे सगळंच ह्यांच्याकडे हे मायेनं गुंतवलं आहे. सगळे देव ह्या मायेच्या ताब्यात आहेत, पण साधू संतापुढं काही माया करत नाही, ती दासी होऊन त्यांच्या पायाला लागते. जग जगपणे संतापले,
ते यांचिये छाये निवो आले, की छाये मायेसी मुकले जगात जगत व जग. आता एकंदरीत सगळंच आहे. म्हणजे मनुष्याला आता कित्येक ठिकाणी असं आहे की एखाद्या घरात एखादा बेछूट वागत असला तर सगळ्या घराला त्याचा त्याग येतो. समजून सांगितलं त्याला मारहाण केली तरी त्याचं तेच. मग तसं ह्या संपूर्ण पृथ्वी तलावर कितीतरी असतील उच्छाद मांडणारे. ह्या सगळ्याला कुठपर्यंत ह्या जगाने सहन करायचं. ते जगसुद्धा त्रासतं. ह्यातलं काय करावं आता. हे उद्धरूनही जाईनात आणि दुसऱ्याला त्रास देतात. असं जग ज्यावेळेस स्वतःच्या ठिकाणी संतापतं तेव्हा त्याला असं वाटतं की कोणाच्या छायेला जाऊ, कोणाजवळ गेलो असता आपल्याला हे आपला संताप कमी होईल. जगालासुद्धा संतांच्या भेटीची आवड असते. अधिष्ठान परदेशी झाले, ते यांच्या ओसंगा विसावो आले, की खेव देऊनी सुर वाढले न सुटेची मिठी. आता पुन्हा दाखवलं की सगळ्या जगाला परमात्मा अधिष्ठान आहे, पण कोणीच विचारत नाही. अधिष्ठानाला कोण विचारतंय, कोण आठव करतंय, कोण नाही. मग हे अधिष्ठान सगळ्याला आधार द्यायचा आहे. आता दुसऱ्याचा आधार काढून घेऊन त्यांना काही हो असं तर म्हणता येत नाही. ते जे काही आहे ते कर्तव्य करतात. पण शेवटी काय करायचं, म्हणजे ज्यांनी अधिष्ठानाकडे लक्ष दिलं आणि जे अधिष्ठानातच स्थिर राहिले त्याच्याकडे येऊन अधिष्ठान म्हणतं आता तू माझ्याकडे आला तर मी तुला मदत करणार. मी तुझं जे काही स्मरण आहे हे कधीच विसरू देणार नाही. तू अखंड त्याच्यात राहशील अशी मी तुला मदत करतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.